की बहुतेक सगळे लोक हे करतच असतात, पण पुन्हा एकदा आपण त्याचा विचार करणं आवश्यक आहे. म्हणजे जर आपण ते करत नसू तर आपल्याला ते करून पुढचा टप्पा गाठता येतो. तर आपण जेव्हा आपल्या दुकानात जातो किंवा हॉटेलमध्ये जातो किंवा म्हणजे आपलंच हॉटेल आपण चालवत असतो तेव्हा, किंवा आपण आपल्या कार्यालयात जात असतो, जिथे कुठे आपण जात असतो तिथे पहिली गोष्ट जर कोणती असेल तर आपलं मन प्रसन्न होईल अशा तऱ्हेचं वातावरण. आणि हे हाऊसकीपिंगच्या संदर्भात फार महत्त्वाचं आहे. तर पहिली गोष्ट जर कोणती असेल तर आपण जिथे जातो तिथे ते टेबल किंवा जे काही असेल, तो आपला गल्ला असेल तर तो स्वच्छ करणं. आणि हे बहुतेक लोक नकळत करतच असतात, पण तरीसुद्धा मी मुद्दाम सांगतो की जे करत नसतील त्यांना त्याचा फायदा होईल. त्यांनी आपलं टेबल स्वच्छ पुसावं. आपण जिथे जातो, ज्या कामाच्या ठिकाणी जातो तो भाग स्वच्छ करावा, तिथे उदबत्ती लावावी, आणि जर तिथे देवाचा फोटो असेल तर त्याला नमस्कार करावा, चेहरा स्वच्छ धुवावा आणि आपल्या कामाला सुरुवात करावी. इथे तुम्हाला मी एक छोटीशी गोष्ट सांगेन की ज्यामुळे तुमच्या डोळ्यांना फायदा होतो, तर ते तुम्ही कामाच्या ठिकाणी गेल्यानंतर तुमचे डोळे त्याच्यावर तुम्ही पाण्याचे हपके मारून, थंड पाण्याचे हपके मारून एकाच वेळेला तुम्ही फ्रेश होऊ शकता, ताजेतवाने होऊ शकता आणि डोळ्यांचं आरोग्यही मिळवू शकता. आता हे झालं स्वच्छतेबद्दल. त्याच्यानंतर मग तुमच्या क्षेत्राप्रमाणे तुम्ही ते काम करायला लागाल आणि ते अधिक प्रभावीप्रमाणे करायला लागाल. आणि ते करत असताना तुम्हाला असं लक्षात येईल की ज्या दातृत्वाचा किंवा देणगीचा आपण विचार केला, तर तो विचार आता आपण पुढे घेऊया. की तुमच्या क्षेत्रामध्ये समजा तुम्ही जर शिक्षक असलात तर तुमच्या मुलांना, तुमच्या विद्यार्थ्यांना परीक्षेमध्ये डिस्टर्ब न होता, बेचैन न होता, तणाव जर आला तर त्याच्यावर मात करून, खिन्नता जर आली तर त्याच्यावर मात करून आपण अधिक यश कसं मिळवावं याचं मार्गदर्शन करू शकता, किंवा त्या संदर्भातली पुस्तकं त्यांना देऊ शकता. समजा तुम्ही व्यावसायिक आहात, व्यापारी आहात, आणि त्यावेळी तुम्हाला असं लक्षात आलं की अरे आपल्याला त्या रस्त्यात भिकारी भिक्षा मागत होता पण आपण त्याला दिलेली नाही. परवाच एका शाळेनं किंवा एखाद्या संस्थेनं डोनेशन मागितलेलं होतं, देणगी मागितली होती, आपण दिलेली नाही. तर मग तुम्हाला काय करता येईल? तर तुम्हाला असं करता येईल की तुम्ही समजा एक 500 रुपयाची वस्तू जर विकत असाल तर त्यावर किमान 50 रुपयाचं तुम्ही भेट देऊ शकता. हे व्यवसायाला धरून आहे. तुम्ही त्याग करा असं मी म्हणत नाही आहे, पण इथे मी तुम्हाला काय सांगतो की ज्याला व्हॅल्यू ॲडिशन असं म्हणतात, की जे आज संपूर्ण व्यापारामध्ये कमर्शियल ज्या इन्स्टिट्यूशन्स आहेत त्याच्यामध्ये सगळे लोक करत असतात, परंतु स्वधर्म म्हणून जेव्हा तुम्ही व्यवसाय करता तेव्हा तुम्ही एक टप्पा निश्चितपणे त्यांच्या पुढे जाता. उदाहरणार्थ एखाद्यानं समजा एक टूथपेस्ट विकली आणि त्याच्याबरोबर एक टूथब्रश दिला, तर हे एक धंद्याचं कमर्शियल स्वरूप झालं. केवळ नफा मिळवण्याचा हा भाग झाला. पण स्वधर्मामध्ये काय होतं? स्वधर्मामध्ये असं होतं की जेव्हा तुम्ही एखादी वस्तू विकता तेव्हा त्या माणसाच्या सर्वांगीण उन्नतीसाठी, सर्वांगीण प्रगतीसाठी जे उपयुक्त आहे असं काहीतरी तुम्ही त्याला देत असता. म्हणून तुम्ही व्यापार करत असताना जर या गोष्टीचा विचार केला तर तुमच्या असं लक्षात येईल की मुलांना देत असताना त्यांना पौष्टिक अशा तऱ्हेचा खाऊचं तुम्ही भेट देऊ शकता. किंवा डॉक्टर जर असेल तर त्या डॉक्टरला स्टेथोस्कोप भेट देऊ शकता. म्हणजे हे व्हॅल्यू ॲडिशनच म्हणूनच तुम्ही देत असता, पण ते तुमच्या अर्थकारणामध्ये बसवून तुम्ही जेव्हा ते करत असता तेव्हा तुमचं नुकसान होत नाही आणि त्याचबरोबर समोरच्या माणसाचं सर्वांगीण कल्याण होण्यासाठी फायदा होत असतो. त्याचप्रमाणे आजकालच्या जीवनामध्ये ताणतणाव हे सर्वत्र अधिकाधिक वाढलेले आहेत. पूर्वी ते होतेच, पण आज ते अधिक वाढलेले आहेत. अशा वेळेला तुम्ही त्यांना तणाव मुक्तीसाठी उपयुक्त अशा तऱ्हेच्या पुस्तकांचं व्हॅल्यू ॲडिशन म्हणून देऊ शकता.
त्याच्या कॅसेट्स देऊ शकता, त्याच्या VCDs देऊ शकता, त्याच्या ऑडिओ कॅसेट्स देऊ शकता. आता हे जेव्हा तुम्ही करता तेव्हा नकळत त्या माणसाला, एरवी त्याला समजा तर ते विकत घेतलं नसतं तर त्याला ते मिळतं. आणि ज्योतसे ज्योत जलावं म्हणतात तसं एका व्यक्तीच्या चांगुलपणातून दुसऱ्या व्यक्तीचा चांगुलपणा फुलायला लागतो. तुम्ही त्या माणसाला त्याच्या जीवनाचा आधार दिलेला असतो, त्या जीवनाला संजीवनी दिलेली असते. आणि त्याच्यातून काय होत असतं की नकळत तो माणूस पुन्हा तुमच्याचकडे येणार असतो. म्हणून इथे तुम्ही उत्तम व्यवहार करता,